नमस्कार मित्रांनो, काकडे तुफान ब्लोअर्समध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत. तर आज आपण एक मेन मुद्द्यावरती डिस्कस करणार आहोत, जे की आपण जे ब्लोअर सिलेक्शन करतो त्याच्यामध्ये आपण कुठल्या कुठल्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. कारण ब्लोअर घेताना बऱ्याच गोष्टींचा आपल्याला विचार करावा लागतो. त्यामधला एक मेन जो घटक आहे तो आहे ब्लोअरची चॅसी. ब्लोअर आपण विकत घेतो, पण नंतर ना ब्लोअरमध्ये बरेच ज्या ड्रॉबॅक येतात त्या ड्रॉबॅकचं मेन कारण असतं त्याची जी चॅसी असते ते कुठल्या पद्धतीने कशी बनवलेली असते आणि त्यामध्ये काय मटेरियल वापरलेलं असतं. तर आपण याबद्दल एक थोडक्यात काकडे तुफान ब्लोअर्सच्या चॅसीविषयी आपण एक थोडक्यात माहिती घेऊया. आता समोर तुम्हाला हे जे स्ट्रक्चर दिसतं ते आपल्या तुफान 500 मॉडेलची चॅसी आहे. ही चॅसी बनवण्याचं काम चालू आहे. यामध्ये जी बाकीच्या मॉडेलच्या ज्या चॅसी असते त्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये काय फरक आहे हे आपण थोडक्यात बघूया. तर एक रेग्युलर लोकल जे ब्लोअर असते त्याच्यामध्ये जे चॅसी बनवलेली असते ते सी चॅनल अँगल आणि बरेच काही ताकडे तुकडे जोडून चॅसी बनवली जाते. पण ती जी पद्धत आहे ते एकदम चुकीची असते, कारण त्याच्यामध्ये वेल्डिंग जॉईंट्स भरपूर येतात. त्याच्यामुळं चॅसी ज्यावेळी बनते त्यावेळी वेल्डिंग होताना ते चॅसी बेंड येऊ शकते किंवा जादा जॉईंट झाल्यामुळे त्याची जी लाईन आणि लेंथ असते ते एकदम बिघडून जाते. तर आपण तुफान ब्लोअर्समध्ये जी चॅसी बनवतो ती चॅसी असते ते आपण प्लेट फोल्डिंग चॅसी बनवतो. म्हणजेच की जी चॅसी बनवलेली असते ते प्लेट कटिंग करून त्याचं बेंडिंग करून प्रत्येक पार्ट बनवला जातो आणि जेणेकरून जो चॅसीची जी मजबूती आहे ती मजबूती आपल्याला जादाची जादा चांगल्या पद्धतीची मिळेल. मग ह्याच्यामध्ये जे मेन फ्रेम जी आहे ती आपली आता समोर तुम्ही बघत आहात, तर ही मेन फ्रेम आहे ती जी सेक्शनमध्ये आपण बनवलेले आहे. त्याच्यामुळं काय होतं, जो ॲब्रप्ट येणारा जो लोड असतो आपल्या शेतामध्ये, म्हणजे ज्यावेळी ब्लोअर आपला एखाद्या खड्ड्यातून जातो किंवा दंडातून जातो त्यावेळी ब्लोअरवरती पाण्याचं वेट असून प्लस बॉडी वेट असते, त्याच्यामुळे चॅसी बेंड येऊ शकते. तो हा प्रॉब्लेम जी सेक्शनची चॅसी असल्यामुळे येऊ शकत नाही. कारण याच्यामध्ये सी चॅसी असते ती बेंड येऊ शकते, पण एक्स्ट्रा आपण एक बेंड वाढवून दिलेला आहे. त्या बेंडमुळे चॅसीचा जो लॅटरल हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल जी स्टॅबिलिटी असते ब्लोअरची ती एकदम चांगल्या पद्धतीची राहते, जेणेकरून हा ब्लोअरची चॅसी बेंड येऊ नये. त्यासाठी आपण ही पूर्ण चॅसी जी आहे ते जी सेक्शनमध्ये बनवलेली आहे आणि 5 mm थिकनेस असल्यामुळे मजबूती भरपूर चांगली येते. आता ह्याच्यामध्ये आपण सुट्टे पार्ट आपण तुम्हाला बघूया. त्याच्यामध्ये मेन चॅसीचा हा जो पूर्ण लांब जो सेक्शन आहे, सगळ्यात लॉंग सेक्शन आहे, त्याला आपण 2 स्टेपमध्ये चॅसी बनवलेली आहे. ही स्टेप आहे ते 100 mm मध्ये आहे, ही स्टेप आहे ते 125 mm मध्ये आहे. तर याच्यामुळे काय होतं, जे चॅसीची मजबूती आहे म्हणजे बेंडिंग फोर्स जो आहे तो ह्याच्यावरती खूप सारा सहन केला जाऊ शकतो आणि चॅसी बेंड येणार नाही. याच्यासाठी आपण ही 2 स्टेपमध्ये चॅसी बनवलेली आहे. मग ह्याच्या जर बेल्ट आल्यानंतर जो बऱ्याच काही ब्लोअरमध्ये प्रॉब्लेम येतो, बेल्टचं गरम होणे, बेल्ट जळणे, पंपाचं बेल्ट जळणे किंवा बेल्टचे फॅनचे बेल्ट जळणे, हा प्रॉब्लेम आपल्याला ह्याच्यामध्ये पूर्ण स्किप होऊन जातो. जेणेकरून की ही चॅसी आहे ती जी सेक्शनमध्ये आणि प्लेट फोल्डिंग चॅसी बनवलेली आहे. दुसरा पार्ट जो मेन पार्ट असतो हा जो आहे हा आपला पंप फाउंडेशन बेस आहे, जो पुढच्या बाजूला आपण दिलेला आहे. याच्यामध्ये हे आपण पूर्ण हे जे स्ट्रक्चर आहे एकदम रिजिड आहे, 1 पीस मॅन्युफॅक्चरिंग आहे याचं. आणि पूर्ण हा जो पार्ट आहे हा 5 mm जाडीचा आहे, त्याच्यामुळे मजबूती ही भरपूर आहे. आणि ह्याच्यामध्ये जे पूर्ण होल वगैरे आहेत ते पूर्ण लेझर कटिंगचे आहेत, त्याच्यामुळं ॲक्युरसी जी आहे 100% आहे. जो तुमचा पंप बसणार आहे तो एकदम लाईन अँड लेवलमध्ये बसणार आहे. आणि त्याच्यामुळं आपल्याला जो काही ब्लोअरमध्ये जो बेंडिंग आल्यानंतर जो बेल्ट जळण्याचा प्रॉब्लेम येतो आहे तो ह्याच्यामध्ये येऊ शकत नाही. आणि पूर्ण रिजिड स्ट्रक्चर असल्यामुळं व्हायब्रेशन ही ह्या ब्लोअरला कमी राहतं, जेणेकरून आपला परफॉर्मन्स एकदम टॉपचा येईल असं आपलं हे स्ट्रक्चर बनलं जातं. दुसरा पार्ट आहे पाठीमागं आपलं जे फॅन बसणारं जे फाउंडेशन आहे पाठीमागचं, जे हा जो बेस आहे हाही आपण